कैसा हराया। या आहेत ठाणे महापालिकेत विजय मिळवलेल्या नगरसेविका सहर शेख। निवडणुकीनंतर त्यांच्या या डायलॉगची जोरदार चर्चा होती। सहर शेख या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आल्या होत्या, पण आता चर्चेत असलेल्या नगरसेविका सहर शेख अडचणीत आल्यात। त्याचं कारण आहे जात प्रमाणपत्र। तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय। बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची ठाणे महानगरपालिकेच्या MIM नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती। उत्तर प्रदेशातील गाझियाबादची मूळ रहिवाशी युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। युनुस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला। त्या आधारे सहरनं मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्दीकी अहमद यांनी केली आहे। ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनुस गैरहजर होते। सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले। 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली, तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या। तर ठाण्याच्या रहिवाशी असलेल्या सहर शेख हिने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाते। ठाणे तहसीलदारांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधील अनेक त्रुटी समोर आल्या। फसवणूक सिद्ध झाल्यास सहर शेख यांचं नगरसेवकपद रद्द होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो। ठाणे महानगरपालिकेत सध्या MIMचे 5 नगरसेवक आहेत। जर सहर शेख यांचं पद रद्द झालं तर ही संख्या 4 वर येईल, जो पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो। दरम्यान एकीकडे नगरसेविका सहर शेख हिच्या जात प्रमाणपत्राची चौकशी सुरू असताना सहर शेख नॉट रिचेबल असल्याचं कळलं। सर्वांच्या नजरेआड गेलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख या IPLच्या मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामना वानखडे मैदानावर पाहताना दिसल्या। पण या सामन्यापूर्वीच माध्यमांशी संवाद साधलेल्या MIMच्या गटनेत्यानं युनुस आणि सहर शेख हे नॉट रिचेबल नसून त्यांच्या कुटुंबातील कोणाचं तरी निधन झालंय असं सांगितलं। अभी फिलहाल देखिए उनके फैमिली में कोई कजिन की किसी की डेथ हुई है, इस वजह से वो वहाँ बॉम्बे की तरफ कहीं है, इसलिए यहाँ मौजूद नहीं है। पण प्रत्यक्षात सहर शेख या वानखडे स्टेडियममध्ये दिसल्यानं चर्चांना उधाण आलंय। तसंच सहर शेख नेमक्या कोणत्या कारणासाठी नॉट रिचेबल आहेत असा सवाल उपस्थित झालाय।